त्यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरनं महायुती सरकार आणि निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हे एक चोरीचं उत्तम उदाहरण असल्याची टीका करत निवडणूक कशी चोरली याचे 5 टप्पे राहुल गांधींनी लेखात मांडलेत. खोटं मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवली. खरं तर भाजपला जिंकण्यासाठी जिथे गरज होती त्या जागी बोगस मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. तर निवडणूक चोरण्याचा दावा करत ती नेमकी कशी चोरली याची पंचसूत्री राहुल गांधींनी सांगितली आहे. कसं ते पाहूयात. पहिलं सूत्र पंचांची म्हणजेच निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीवरती कब्जा करा. दुसरं सूत्र बोगस मतदारांनी मतदार यादी फुगवा. तिसरं सूत्र बोगस मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवा. चौथं सूत्र भाजपला मदत होईल अशा मतदान केंद्रांवरती बोगस मतदान वाढवा. आणि 5वं सूत्र मतदान पोचपावती म्हणजे व्हीव्हीपॅट आणि सीसीटीव्ही फुटेज असे पुरावे लपवून ठेवा अशी पंचसूत्री भाजपने वापरल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. तर बेचैन झालेल्या राहुल गांधींना वारंवार खोटं बोलण्याची सवय लागली असा पलटवार जे.पी. नड्डा यांनी केलाय. आणि जे.पी. नड्डांनी आपली पंचसूत्री मांडली आहे ज्याच्यामध्ये पहिलं सूत्र आहे राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा एकामागोमाग एक पराभव होतो. आत्मपरीक्षण करण्याऐवजी ते बेछूट आरोप करतात आणि घोटाळा झाल्याची आवई उठवतात. तिसरं सूत्र सर्व तथ्य आणि आकडेवारीकडे दुर्लक्ष करतात. चौथं सूत्र एकही पुरावा न देता संस्थांची बदनामी करतात. 5वं सूत्र बातम्या होतील, हेडलाईन होतील अशा आशेने बेछूट आरोप करत राहतात. आणि राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या आरोपांवरती भाजप नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय. नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं. 3 निवडणुकीची आकडेवारी 30,000 मतांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बेचैन झाले आहे. त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचं समर्थन करत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधलाय. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका फिक्स होत्या अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. एका मतदारसंघामध्ये एका व्यक्तीच्या ऐवजी 3-3, 4-4 वेळा त्याचं नाव त्या मतदारसंघामध्ये आलं. आता त्यांचं मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव आलं, त्याच्याकडे इपिक कार्ड आहे, त्याचा फोटो तिथं आहे, जो वय मॅच करते, तर त्या माणसाला मतदान करण्यापेक्षा रोखणं शक्य नाही आहे. आमचा प्रतिनिधी असेल तर तो म्हणतो माझं नाव आहे. तर मग मिटशिप कुठं झाली तर निवडणूक आयोगानं संगनमताने ही भरपूर नावं ॲड केली.